कोणते आमदार पात्र आणि शिवसेना कुणाची या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलंय। एकनाथ शिंदे गटाला पात्र करताना शिवसेनेवर शिंदे गटाचा दावा मान्य करण्यात आलाय। लोकसभेपूर्वी उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय। बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा अनेकदा गद्दार किंवा मिंधे असा उल्लेख करण्यात आला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडत बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। आता खरे गद्दार कोण आणि खरी शिवसेना कुणाची या प्रश्नाचं जनतेतल्या मनातलं उत्तर राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ देणार आहे। आता तुम्ही म्हणाल असं कसं होईल, तर ज्या वेळी शिवसेनेत बंड किंवा पक्षांतर झालं त्यावेळी प्रत्येक निवडणुकीत सेनेतील बंडखोरांना धडा शिकवणाऱ्या आणि बाळासाहेबांच्या विचारांवर वर्षानुवर्ष निष्ठेने मतदान करणाऱ्या लोकसभा मतदारसंघाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकच्या गणित लोकसभेचं या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा मात्र पारतंत्र्याच्या काळोखात होता। मराठवाड्यातील 8ही जिल्हे हैदराबाद संस्थानात होते। या 8 जिल्ह्यांमधील सर्वात महत्त्वाचा आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणजे पूर्वीचं प्रभावती नगर म्हणजे आजचं परभणी। प्रामुख्याने शेती पिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने उद्योगधंद्यांचा विकास झाला। मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर अनेक जिल्हे तयार झाले, परंतु पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचं नाव म्हणजे परभणी। मराठवाड्याच्या बरोबर मध्यात असलेल्या या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षाची मोठी पकड होती। 1957 साली काँग्रेसचे त्या काळचे दिग्गज नेते NK पनगरकर यांनी परभणी लोकसभेचं नेतृत्व केलं। त्यानंतर 1962, 1967 आणि 1971 या 3 टर्मला काँग्रेसचेच शिवाजीराव देशमुख परभणीतून निवडून आले। परंतु 1977 ला इंदिरा गांधी यांच्या विरोधात जनमत तयार झालं। आणीबाणी आणि दडपशाहीला न जुमानता परभणीकरांनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला धूळ चारली। 1977 साली शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेसच्या बलाढ्य उमेदवाराला पराभूत करत मराठवाड्यात प्रवेश केला। शेषराव देशमुख हे पहिल्यांदाच परभणीतून निवडून आले, परंतु इंदिरा गांधी यांनी कमबॅक केल्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा परभणीचा गड ताब्यात घेतला। काँग्रेसचे आर्यन यादव यांनी 1980 आणि 1984च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। हीच ती वेळ होती जिथून खऱ्या अर्थाने परभणीत राजकीय आणि सामाजिक पोत बदलण्यास सुरुवात झाली। शहाबानू प्रकरण आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रासह देशभरात राजकीय वातावरण तापत होतं। भाजपसह शिवसेनेने शहरी भागांतून मराठवाडा आणि विदर्भातील ग्रामीण भागात प्रवेश करण्यास सुरुवात केली। प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत मुंबई बाहेर पडलेल्या बाळासाहेब ठाकरेंनी मराठवाड्यात एंट्री केली आणि मराठवाड्यात पहिलं यश मिळालं ते परभणीत। काँग्रेस एके काँग्रेस असं राजकारण असणाऱ्या परभणीत 1989 साली शिवसेनेचा पहिला उमेदवार लोकसभेवर निवडून आला। बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक अशोक देशमुखांनी 1989 आणि 1991 साली परभणी लोकसभेचं नेतृत्व केलं। त्यानंतर बाळासाहेबांनी भाकरी फिरवली। अशोक देशमुखांचं तिकीट कापास सुरेश जाधवांना उमेदवारी देण्यात आली। 1996 साली सुरेश जाधवांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। गेली अनेक वर्ष काँग्रेसचं प्रभुत्व असलेल्या परभणीत सलग 3 निवडणुकांमध्ये बाळासाहेबांनी दिलेला उमेदवार निवडून आल्याने शिवसेनेचा मराठवाड्यात चांगला जम बसण्यास सुरुवात झाली। बाळासाहेबांचं राजकारण पीक पिरियडवर असताना काँग्रेसने परभणीत पुन्हा एकदा कमबॅक केलं। काँग्रेसचे सुरेश वडपूरकर यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला हरवत पुन्हा एकदा मतदारसंघ ताब्यात घेतला, परंतु ही तर वादळापूर्वीची शांतता होती, कारण त्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेने परभणीत जे काही केलं त्याचा प्रत्येक परभणीकर साक्षी आहे। 1999 ला सुरेश जाधव, 2014 ला तुकाराम रेंगे पाटील, 2009 ला गणेशराव दुधगावकर आणि 2014 आणि 2019 ला संजय जाधवांनी परभणीतून विजय मिळवत परभणीवर कायमच भगवा फडकवत ठेवला। 1999 नंतर शिवसेनेने सलग 5 वेळा लोकसभा जिंकली, परंतु 2019 वगळता प्रत्येक वेळी उमेदवार मात्र वेगवेगळा होता। शिवसेनेत सर्वात जास्त बंड झालेल्या परभणीत नेमकं काय घडलं होतं आणि त्या बंडाचा आताच्या राजकारणाशी काय नेमका संबंध आहे ते एकदा पाहूयात। 1991च्या निवडणुकीत शिवसेनेकडून खासदार झालेल्या आनंद देशमुख यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचं सरकार वाचवण्यासाठी पक्षासोबत बंड केलं। त्यानंतर त्यांना काँग्रेसची उमेदवारीही मिळाली, परंतु खासदार विरोधात गेल्याचं प्रकरण बाळासाहेबांना काही आवडलेलं नव्हतं। 1996 साली बाळासाहेबांनी कोणतीच राजकीय ओळख नसलेल्या सुरेश जाधवांना उमेदवारी दिली आणि शिवसेनेने देशमुखांचा पराभव करत कायमचा धडा शिकवला। परंतु बंडखोरांना धडा शिकून खासदार झालेल्या सुरेश जाधवांनी 2004 साली शिवसेनेला रामराम ठोकला, परंतु परभणीकरांनी सुरेश जाधवांनाही मोठ्या मताधिक्याने पराभूत करत शिवसेनेशी गद्दारी सहन केली जाणार नसल्याचा राजकीय मेसेज दिला। त्यानंतर 2004 साली शिवसेनेचे खासदार झालेल्या तुकाराम रेंगे पाटील यांनी अणुकराराच्या मुद्द्यावर शिवसेनेचा व्हीप झुगारून मतदानाला दांडी मारली।
त्यामुळे बदला घ्यायची आयती संधी सोडतील ते परभणीकर कसले. 2009 मध्ये शिवसेनेच्या गणेशराव दुधगावकरांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. 2009 साली शिवसेनेचे गणेशराव दुधगावकर निवडून आले आणि त्यावेळेस बाळासाहेबांनी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणत रेंगे पाटलांना धूळ चारली. परंतु निवडून आलेले दुधगावकर हे मूळ काँग्रेसी. त्यांना शिवसेना फार काळ मानवली नाही. शिवसेनेशी मतभेद झाल्यानंतर दुधगावकर राजकारणापासून दूर गेले, ते कायमचेच. आणि हीच ती वेळ होती जिथं विद्यमान खासदार बंडू उर्फ संजय जाधवांचा संसदीय राजकारणात उदय झाला. 2014 साली संजय जाधवांनी राष्ट्रवादीच्या विजय भाबळेंचा पराभव करत पहिल्यांदा संसदेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना पराभूत करण्यासाठी खुद्द अजित पवारांनी फिल्डिंग लावली. दादांचे निकटवर्तीय राजेश विटेकर यांना राष्ट्रवादीने 2019 मध्ये लोकसभेच्या रिंगणात उतरवलं. परंतु बंडू जाधवांनी विटेकरांना आसमान दाखवत परभणीची खरी किंग ही शिवसेना असल्याचं सिद्ध केलं. परंतु आता शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेनेतली राजकीय स्थिती बदलली आहे. परंतु परभणीत काही बदललेलं नाही. महाविकास आघाडीचं सरकार असताना संजय जाधवांनी राष्ट्रवादीवर टीका करत खासदारकीचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला होता. परंतु बंड झाल्यानंतर बंडू जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. शिवसेनेत बंड झाल्यानंतर बाळासाहेबांसोबत काम केलेल्या अनेक नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली. परंतु संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची वाट सोडली नाही. ते ठाकरे गटातच राहिले. आता परभणीत विधानसभा मतदारसंघांची स्थिती काय आहे ते एकदा पाहूयात. परभणी लोकसभेमध्ये जिंतूर, परभणी, गंगाखेड आणि पाथरी हे जे विधानसभा मतदारसंघ आहे हे परभणी जिल्ह्यातले आहेत आणि जालन्यातले परतूर आणि घनसावंगी हे दोन विधानसभा मतदारसंघ एकाच लोकसभेमध्ये येतात. म्हणजे 2 जिल्ह्यातले 6 मतदारसंघ परभणी लोकसभेमध्ये येतात आणि त्यामध्ये जिंतूरच्या जे आमदार आहेत मेघना बोर्डीकर या भाजपच्या आहेत आणि जिंतूर हा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि तिथे आता भाजपचा आमदार झाल्यामुळे विन विन सिच्युएशन आहे. परभणीमध्ये राहुल पाटील जे शिवसेनेचे नेते आहेत ते आमदार आहेत आणि विशेष म्हणजे संजय जाधव जे आताचे खासदार आहेत ते परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आणि गंगाखेडमध्ये जे राष्ट्रीय समाज पक्ष जो जानकरांचा पक्ष आहे तिथे रत्नाकर गुट्टे आमदार आहेत आणि त्यानंतर पाथरीमध्ये काँग्रेसचा आमदार आहे सुरेश वडपूरकर तिथून निवडून आलेले आहेत. आणि जालन्यातले जे 2 मतदारसंघ परभणीत येतात त्यामध्ये बबनराव लोणीकर जे परतूरचे आमदार आहेत आणि शरद पवारांचे निकटवर्तीय राजेश टोपे जे घनसावंगीचे आमदार आहेत. तर या 6 विधानसभा मतदारसंघांची स्थिती बघितली तर त्यामध्ये भाजपचे 2, राष्ट्रवादीचा 1, काँग्रेसचा 1, रासपाचा 1 आणि ठाकरे गटाचा 1 असे लोकसभा मतदारसंघामध्ये आमदार आहे. या सगळ्यांपैकी भाजपचे परभणी लोकसभेत 2 आमदार आहेत. तर या 2 आमदारांच्या बळावर भाजप या जागेवर दाव ठोकू शकतो. भाजपच्या दाव्यानंतर शिंदे गटानेही परभणीचा गड आपल्याकडे ठेवण्याची तयारी सुरू केली. गेल्या अनेक वर्षांपासून परभणीची जागा ही शिवसेनेकडे असते त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. तर राष्ट्रवादीतून फुटल्यानंतर अजित पवार गट वेगळा झालाय. परंतु आता राजेश विटेकर हे अजित पवार गटासोबत गेल्याने अजित पवार देखील परभणीच्या जागेवरती दावा ठोकू शकतात. परंतु परभणी लोकसभेचे उमेदवार कोण कोण असू शकतात, कुठल्या पक्षाकडून कुठल्या लोकांना उमेदवारी देण्यात येऊ शकते हे समजून घेण्यापूर्वी 2019 मध्ये परभणीत काय झालं होतं, कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली होती हे एकदा आपण पाहूयात. 2019 मध्ये संजय जाधवांना 5,38,941 मतं मिळाली होती. जे विजयी झाले आणि जे पराभूत उमेदवार होते राजेश विटेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांना 4,96,642 मतं मिळाली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019ला जो वंचित फॅक्टर महाराष्ट्रात चालला त्या वंचित फॅक्टरचा जो प्रभाव होता तो परभणीत दिसून आला. वंचितचे आलमगीर खान जे उमेदवार होते त्यांना 1,49,000 म्हणजे जवळपास 1.5 लाख मतं मिळवली होती. तर यावेळेस जर वंचितने पुन्हा एकदा नव्याने उमेदवार उभा केला तर तो दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचे जे उमेदवार होते राजन क्षीरसागर त्यांना 17,000 मतं मिळवली होती. तर हा एक मतांचा आकडा काय कमी नाही आहे. तर आता आपण 2019 मध्ये परभणीतून कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली हे बघितलं. परंतु आता इथून कोणत्या उमेदवाराच्या नावाची चर्चा सुरू आहे हे एकदा आपण समजून घेऊयात. परभणीचे जे सध्याचे खासदार आहेत संजय जाधव हे शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्याच्यामुळं शिंदे गटाकडे उमेदवार इथे नाही आहेत. शिंदे गटाकडे परभणी लोकसभेतला एकही आमदार नाही आहेत. परंतु दावा शिंदे गटाचा आहे. तर अर्जुन खोतकर यांना परभणीतून उमेदवारी देण्यात यावी अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. त्यांचं नाव चर्चेत आहे आणि जागा वाटपात त्यांचं नाव समोर आल्याचंही समजतं. तर ठाकरे गटाकडून जे विद्यमान खासदार आहेत संजय जाधव यांनाच उमेदवारी दिली जाऊ शकते. परंतु ऐनवेळी जर एखाद्या ताकदवान नेत्याचं नाव समोर आलं तर उद्धव ठाकरे त्यांचा निर्णय बदलू शकतात. ज्याप्रमाणे आपण परभणीचा इतिहास बघितला अनेकदा सलग लोकसभा निवडणुका जिंकून सुद्धा शिवसेनेने कायम उमेदवार परभणीमध्ये बदलून दिलेले आहेत. तर जर तोच पॅटर्न ठाकरेंनी राबवला तर संजय जाधव यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे.
परभणी लोकसभेमध्ये काँग्रेसचा फारसा प्रभाव नसला तरी काँग्रेसचा एक आमदार जिल्ह्यामध्ये आहे, सुरेश वडपूरकर ते आमदार आहेत. परंतु लोकसभेला अद्याप काँग्रेसला उमेदवार मिळालेला नाही. परंतु जर काँग्रेसला ही जागा मिळाली, म्हणजे महायुतीच्या जागा वाटपात काँग्रेसला ही जागा जर सुटली, तर काँग्रेसकडून सुरेश वडपूरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. परंतु ही शक्यता फार कमी आहे, कारण ठाकरे गटाकडून या जागेसाठी मोठा दावा करण्यात येतोय. आणि महायुतीमध्ये जर ही जागा अजितदादा गटाला गेली तर साहजिकच त्यांचे निकटवर्तीय राजेश विटेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरलं जाऊ शकतं. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून परभणीत शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे. आणि परभणीचा संपूर्ण इतिहास जर बघितला तर भाजप किंवा जनता पक्षाला परभणीची जागा जिंकता आलेली नाही आहे. तर भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकर, बबनराव लोणीकर आणि त्यांचा मुलगा राहुल लोणीकर या 3 नेत्यांची चर्चा सुरू आहे परभणी लोकसभेमध्ये. आणि काही दिवसांपूर्वीच राहुल लोणीकरांनी परभणीमध्ये लढण्यास इच्छुक असल्याचं सुद्धा वक्तव्य केलं होतं. त्यामुळे जर ही भाजपला महायुतीत जागा सुटली तर भाजपकडून 3 नावं चर्चेत आहे. या 3 नावांपैकी भाजप कुणाला रिंगणात उतरू शकतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बबनराव लोणीकर जे जालन्यातून येतात, घनसावंगी, जालना, मंठा, परतूर हे जे तालुके आहेत त्यामध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. आणि ज्याप्रमाणे मागच्या निवडणुकीत वंचित फॅक्टर परभणीमध्ये चालला, 1.5 लाख मतं वंचितच्या उमेदवारांनी घेतली, तर हे जर चित्र पाहिलं तर वंचित आणि MIM या 2 पक्षांकडून एक उमेदवार परभणी लोकसभेमध्ये असू शकतो. कारण परभणी जो विधानसभा मतदारसंघ आहे तिथे अल्पसंख्याक बहुल जी मतं आहेत त्यांचा टक्का फार मोठा आहे. आणि वंचितच्या उमेदवाराने मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 1.5 लाख मतं घेतली होती. तर वंचित आणि MIM साहजिकच आता त्यांची युती नाही आहे, त्यामुळे या दोन्ही पक्षांचे वेगवेगळे उमेदवार असू शकतात. परंतु प्रामुख्याने ही जी लढत आहे ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्येच होणार आहे. आणि या 2 आघाड्यांकडून कुणाची नावं फायनल होतील, कोणत्या नेत्यांना उमेदवारी देण्यात येईल यावर सुद्धा या निवडणुकीचं गणित फारसं अवलंबून असणार. गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेचा खासदार निवडून देणाऱ्या परभणीत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. याशिवाय जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपद किंवा सत्तेतल्या पदांपासून सातत्याने दूर ठेवण्यात येत असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू असतात. त्यामुळे आता संजय जाधव शिंदे गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय. याशिवाय संजय जाधव ठाकरे गटातच राहिल्यास भाजप किंवा शिंदे गट परभणीत काय राजकीय खेळी करणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.